सातपूर राजवाड्यात राष्ट्रीय मतदार दिन आणि ख्वाजा गरीब नवाज यांच्या छठीनिमित्त नियाज दावत कार्यक्रम संपन्न। सातपूर राजवाड्यात राष्ट्रीय मतदार दिन आणि ख्वाजा गरीब नवाज यांच्या पवित्र छठीच्या निमित्ताने भव्य नियाज दावत कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष मायाताई काळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली। त्यानंतर हातात फलक धरून सामाजिक संदेश देणारे नारे देण्यात आले। सामाजिक बांधिलकीतून मायाताई काळे यांनी मुस्लिम बांधवांसाठी नियाज दावत आयोजित केली होती। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष अल्तमश शेख, मुन्ना ठाकूर, नाशिक शहर सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, समाधान बागुल, उल्हास सातभाई आदी उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत जाफर खान यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले। यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचा सत्कार मायाताई काळे यांच्या वतीने करण्यात आला। राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व काँग्रेस शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांनी यावेळी बोलताना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व विशद केले आणि लोकशाहीत प्रत्येक मतदाराची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले। कार्यक्रमाला महिला सरचिटणीस जयश्री काळे, ओबीसी ब्लॉक अध्यक्ष वैशाली थोरात, भीम आर्मी महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे, ज्योती तायडे, साजदा खान, रोशनी शेख, नबी खान यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य आणि सौहार्द यांचे प्रतीक ठरला असून सर्व स्तरातून मायाताई काळे यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे। मतदार दिनानिमित्त सातपूर येथे नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आमच्या भगिनी मायाताई काळे, या ब्लॉकचे प्रभारी संतोषजी ठाकूर, सेवा दलाचे अध्यक्ष वसंतजी ठाकूर, NSUIचे जिल्हाध्यक्ष अल्तमश शेख, आमच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तन्वीरबाई तांबोळी, प्रकाशजी खळे, फारुखबाई मंसुरी, सगळे सातपूर ब्लॉकमधील पदाधिकारी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज सातपूर येथे आदरणीय मायाताई काळे यांच्या नेतृत्वाखाली मतदार दिनानिमित्त एक जनजागृती अभियान घेण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं आज 75 वर्ष पूर्ण झाले ज्या निवडणूक आयोगाला, त्या निवडणुका आयोगाच्या बद्दल लोकांमध्ये एक संशयास्पद वातावरण मतदारांमध्ये निर्माण झालं आहे। याचं कारण की या होणाऱ्या निवडणुका निष्पक्ष होता की नाही, मतदार राजाचं मतदान जे होतं आहे ते ज्याला द्यायचं त्यालाच जातं का विकलं जातं का बदललं जातं, हे सगळे प्रश्न मतदारांच्या मनामध्ये असल्यामुळे या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने, शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ही जनजागृती मोहीम घेण्यात आलेली आहे। या दिनानिमित्त लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहे त्याचे उत्तरं निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे। 3 महिन्यामध्ये 50 लाख मतदार या महाराष्ट्रात कसे वाढले, मग ते या महाराष्ट्रातले जे होते का दुसऱ्या राज्यातले होते, हा संशय जो निर्माण झालेला आहे आणि निष्पक्षपणे भारतीय संविधानाचे नियम पाळून निवडणूक आयोग निवडणुका घेतोय की नाही हा संशय लोकांच्या मनामध्ये आहे। त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त द्यायला पाहिजे ही प्रमुख मागणी काँग्रेस पक्षाची आहे। अख्ख्या महाराष्ट्रावर आज जनजागृती मोहीम चालू आहे। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आम्ही पक्षाच्या वतीने सर्व नागरिकांना शुभेच्छाही देतो आणि निवडणूक आयोगाला आम्ही एक इशारा देतो की ताबडतोब निष्पक्ष निवडणुका व्हाव्या आणि निवडणुका बॅलेट पेपर व्हाव्या ही मागणी या निमित्ताने आहे। आपल्या भारतातील मुस्लिम बांधव यांच्या नियाजच्या अनुषंगाने ख्वाजा गरीब नवाज यांच्या पवित्र छठीच्या दिनानिमित्त आज आपण नियाजची दावत दिलेली आहे। त्यात असंख्य मुस्लिम बांधवांसहित हिंदू धर्मातील लोकांनी पण आपल्याला चांगला प्रतिसाद दिला आहे। आज या कार्यक्रमाचं जे मी आयोजन केलं होतं ते काही राजकीय नसून एक सुंदर असं सामाजिक आणि भाईचारा या दृष्टीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल मी जनतेचंही म्हणजे लोकांचाही खूप धन्यवाद करते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते। त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली पण त्यांचा कार्यक्रम त्यांनी इतक्या उत्साहाने आणि इतका जोरात साजरा केला ते पाहून आम्हाला सुद्धा एक अभिमान वाटतोय की एक लेडीज एवढा मोठा कार्यक्रम ते पण एकटी साजरा करू शकते आणि त्याला कोणाचा पाठिंबा नसताना सुद्धा तिने एकटीने एवढा मोठा कार्यक्रम केला आणि सगळ्यांना दाखवून दिलं की एक लेडीज काहीही करू शकते आणि ते करून दाखवलं। त्याच्यासाठी आम्ही तिचं मनापासून अभिनंदन करतो।
राष्ट्र सचिव मायाताई काळे यांनी आज जो काही कार्यक्रम घेतलेला आहे, आज कुठली एक जेंट्स व्यक्ती हा कार्यक्रम करू शकत नाही, असा भव्य दिव्य हा 16वा एवढा मोठा सातपूर गावात पार पडला असून आज मायाताई काळे यांचा खूप मोठा आदर्श घेण्यासारखा आहे. काय आज कुमारी मायाताई काळे यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल आम्ही संविधान आर्मीच्या वतीने तसेच सर्व सातपूर वासियांच्या वतीने खूप खूप आभार मानतो व त्यांना भव्य वाटचालीसाठी खूप मोठा पाठिंबा देतो. धन्यवाद. हेलो ये हमारे ख्वाजा साहब की छठी शरीफ की प्रोग्राम रखती हूँ. हम लोग हर साल रखते हैं. ये साल हमारी माया ताई ने ये पूरी इंतज़ाम करे हैं और उनकी तरफ से ये सब प्रोग्राम हो रहा है. आप सबका स्वागत है. आप सब मिल करके हाथ बटाएं और सब मिल करके हम सबके साथ एक हो करके रहें. मेरा नाम नबी खान है. आज यहाँ पे नियाज का कार्यक्रम रखा है, क्या करेंगे आप? यहाँ का कार्यक्रम रखा है. सभी धर्म के लोग यहाँ पे आ रहे, खुशी खुशी खा रहे, जा रहे, मिल रहे. और ये माया काले ने प्रोग्राम रखा है, पूरा ऑर्गेनाइज उसने अकेले किया है, किसी का कोई ये नहीं. और बहुत आनंद लगा, अच्छा लगा कि समाज को एक साथ किया. इससे बड़ी बात कुछ नहीं हो सकती है. ये न्याय कार्यक्रम है, माया काले ने क्यों रखा, ऐसा नहीं है. उनको कुछ करने का है, उनके ऊपर सब लोग ध्यान दो और देखे उनके लिए कुछ तो भी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद. मतदार राजा जागा हो, जागा हो, जागा हो. मतदार राजा जागा हो, जागा हो, जागा हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. नाशिक स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.